नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण कंबाईन मुख्य परीक्षा 2022 STI या पेपरचं डिस्कशन सत्र आपण सुरू करत आहोत। त्यातील भूगोल विषयाच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण उत्तराची चर्चा करणार आहोत, कारण मागील आठवड्यापासून आपण या सिरीजमधील सगळ्या प्रश्नपत्रिकेची चर्चा करणार आहोत। याच्यापूर्वी सब रजिस्टर या पेपरची चर्चा आपली मागच्या आठवड्यात झालेली आहे। आज आपण चर्चा करणार आहोत STI पेपर संदर्भात आणि पुढील आठवड्यात याच पद्धतीने ASO आणि PSI या पेपरच्या संदर्भात ही आपली चर्चा होणार आहे। यातील भूगोल या विषयाच्या प्रश्नाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण भूगोलाची 10 प्रश्न विचारले गेलेली आहेत। मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्णतः फोकस हा महाराष्ट्राच्या भूगोलावर असल्या कारणामुळे विशेषाने सर्वच प्रश्न ही महाराष्ट्रावरती विचारली गेलेली आहेत। मात्र याची वैविध्यता फार चांगली आहे। 10 प्रश्न आहेत, 10 वेगवेगळ्या घटकावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। त्यातील पहिला प्रश्न आपण विचारात घेऊया। जोड्या जुळवा हा तसं पाहता विचारात घेतला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे। मात्र आता 2023च्या अभ्यासक्रमापासून आयोगाने एन्व्हायरमेंट हा विषय भूगोलामध्ये समाविष्ट केलेला आहे, म्हणून आपल्याला भूगोला अंतर्गतच या प्रश्नाची चर्चा करावी लागेल। आता याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडचे उगम स्तोत्र आणि त्याची पर्सेंटेज टक्केवारी या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। याच्यात जर पाहिलं सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर पर्यायाची आपण पर्यायावरती जर निरीक्षण केलं किंवा पर्यायाची जर आपण उजळणी लक्षात घेतली तर सगळ्यात मोठा आकडा आपल्याला दिसेल 60%। तर या पर्यायांचा जेव्हा आपण प्रश्नांचा विचार करतो अ ब क ड याच्यातील मोटार वाहन मार्फतच सगळ्यात जास्त कार्बन मोनॉक्साईड हे स्तोत्र आहे। पण याच्यानंतर जर पाहिलं या पर्यायाचा विचार केला तर विमानाचा एक भाग आहे तो सगळ्यात कमी कार्बन मोनॉक्साईड आपल्याला उत्सर्जित झालेलं दिसतं। आणि त्यानंतर औद्योगिक प्रक्रिया आणि शेती कचरा जाळणे यावर औद्योगिक कचरा हा 9.8% आहे आणि शेती कचरा जाळणे हा 9.1%। आता इथं जी आकडेवारी दिलेली आहे याला आम्ही स्तोत्र म्हणून एक आम्हाला गुगलवरचा चार्ट उपलब्ध झाला, त्या आधारावरती ही तुम्हाला आम्ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। का तर इथंही जर पाहिलं तर रोड ट्रान्सपोर्ट मार्फत कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन हे तुलनात्मकरित्या सगळ्यात जास्त आहे। हाच संदर्भ आता 2023ला जेव्हा मी घेतो तर ह्याचं प्रमाण हे 60% वर गेलेलं आहे। याला जवळ जाणारा पर्याय हा 1 नंबर आहे, म्हणून याचं संभाव्य उत्तर हे 1 असणार आहे। इथं ऑथेंटिक आकडेवारी बाकीच्या विमानाचा भाग असेल किंवा औद्योगिक प्रक्रियेचा भाग असेल तर ऑथेंटिक आकडेवारी आजही आपल्याकडे थोडीशी कमी प्रमाणात उपलब्ध आहे। मात्र जवळ 99% जवळ जाणारा पर्याय हा 1 नंबर आहे, कारण मोटार वाहन या उगम स्त्रोत्रापासूनच सगळ्यात जास्त कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित होतं। प्रश्न नंबर 2, भारतीय जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणे उतरता क्रम लावा। हा पूर्णतः महाराष्ट्र ओरिएंटेड प्रश्न आहे। तर महाराष्ट्रातील अकोला, बीड, चंद्रपूर, लातूर आणि सातारा जिल्ह्यांचा संदर्भ आहे। इथं जर व्यवस्थितरित्या पाहिलं तर आपण लोकसंख्येचा संदर्भ लक्षात घेतला तर सगळ्यात जास्त लोकसंख्या या 5 जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, कारण त्यातल्या त्यात या 5 जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी उतरता क्रम विचारलेला असल्यामुळं सातारा जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखाच्या आसपास आहे। बीडची लोकसंख्या ही जवळपास 25.9 आहे। 3 नंबरला लातूर 24.5, 4 नंबरला चंद्रपूर 22 लाख आणि 5 नंबरला अकोला 18 लाख। याचा विचार करता तर ह्याचा पर्याय क्रमांक 3 हा उत्तर येणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता थोडंसं आपल्याला हा प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगाने ह्याचा पडताळा घ्यायचा आहे। याच्यात विधान दिलेले आहे, महाराष्ट्रात 73 डिग्री पूर्व ते 74 डिग्री पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडतो। हे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल। महाराष्ट्राचा विस्तार कोणत्या 2 रेखावृत्तादरम्यान आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ। इथं जर पाहिलं 72 डिग्री ते 80 डिग्री पूर्व रेखावृत्तादरम्यान महाराष्ट्र आहे। आपल्याला प्रश्न काय विचारलाय 73 ते 74,
मग 73 ते 74 कुठे येतो? साधारणतः या पोर्शनमध्ये येतो. आणि हा पोर्शन कोणता आहे महाराष्ट्रातला? जो पश्चिम घाट आहे, उत्तर दक्षिण दिशेमध्ये विस्तारलेला पश्चिम घाट आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा पाऊस प्रदेश हा पश्चिम घाट आहे. तर मग विधान आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी? महाराष्ट्रात 73 डिग्री पूर्व ते 74 डिग्री पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडतो. कमी पाऊस पडतो का? नाही. याचा अर्थ हे विधान असत्य आहे. नंबर 2, याच्यात ब विधान दिलेलं आहे, वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सून पासून पाऊस पडतो. हे आपण लक्षात घ्यावं. महाराष्ट्राचा भाग विचारात घेता, पाऊसमानाचा जून ते ऑक्टोबर पर्यंतचा पाऊसमानाचा भाग विचारात घेता, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सर्वदूर सर्व महाराष्ट्रात पाऊस पडतो. मात्र ईशान्य मोसमी वाऱ्याच्या प्रभावाखाली आपला विदर्भाचा भाग, म्हणजे साधारणतः जर आपण असा विचार केला महाराष्ट्राच्या नकाशाचा, हा संपूर्ण झोन जो आहे विदर्भाचा, हा ईशान्य मोसमी वाऱ्याच्या टापूत येत असल्यामुळं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. आणि तिसरा विधान आहे, मिरजपेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत. आता आपण पहिलं लक्षात घेऊया, मिरज कुठं आहे? मिरज मध्य महाराष्ट्रात आहे. आणि चंद्रपूर कुठं आहे? विदर्भात आहे. विदर्भात तुलनात्मकरित्या पाऊसमानाचे दिवस जास्त आहेत. सेंटीमीटरमध्ये पाऊस पडण्याचा संदर्भ ही तुलनात्मकरित्या जास्त आहे. हे चार्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की पहा, विदर्भात साधारणतः एकूण वार्षिक पर्जन्याचा जर सेंटीमीटर मधला संदर्भ घेतला किती आहे? 108 आहे. आणि हेच मराठवाड्यात किती आहे? 83 आहे. मध्य महाराष्ट्रात किती आहे? 88 आहे. आपल्याला संदर्भ येणार आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा, कारण मिरज इथं आहे. ओके. आणि इथं आपल्याला विदर्भाचा संदर्भ विचारलेला आहे कुठला प्रश्नामध्ये? चंद्रपूरचा. मग याच्या आधारावरती आपण सांगू शकतो हेही विधान चुकीचं आहे. मग याच्यावरून काय क्लिअरिटी होती? आपण पर्यायाकडे गेलोच नाहीये अजून, आपण विधानाचाच अर्थ घेतोय. 2 विधान चुकीचे आहेत, ब विधान इथं बरोबर आहे. मग इथं आपल्याकडे आहे का? मग विधान ब हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही? या प्रश्नामध्ये लक्ष ठेवा, येथे जात नाही, जे ज्या ठिकाणी उत्पादन होत नाही अशा जिल्ह्यांची नावे आपल्याला काय करायचे आहेत? इथे स्पष्ट करायचे आहेत. इथं जर ह्या पर्यायांचं जर तुम्ही निरीक्षण केलं, ही सर्व जिल्हे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड हे पश्चिम घाटाच्या टापूत असणारे जिल्हे आहेत. आणि हे 2 जिल्हे कुठं आहेत? विदर्भात आहेत. आणि ह्या 2 जिल्ह्यांचा संदर्भ आपण विशेषतःने खनिज संपत्तीचा जर संदर्भ विचारात घेतला, लोहखनिज आणि कोळसा या संदर्भात या 2 जिल्ह्याचा संदर्भ लक्षात घेतो. आणि बॉक्साईटचे तुलनात्मक उत्पन्न हे विदर्भापेक्षा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये विचारात घेतला जातो. म्हणून इथं आपल्याला पर्याय सांगता येईल. इथं उत्तर नंबर 1 पर्याय अ, फक्त अ बरोबर. काय प्रश्न विचारलेले आहे परत रिपीट लक्षात घ्या. ज्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही ते जिल्हे कोणते आहेत? चंद्रपूर व गडचिरोली. नेक्स्ट, इथं तुम्हाला क्लिअर ही होईल, याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. बॉक्साईटची जिल्हे संबंधित असलेली जिल्हे बघा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि सांगली. याच्यात विदर्भाचा एकही जिल्हा नाहीये. म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे गडचिरोलीच्या संदर्भात. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील शिखरांच्या उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? हा तुलनात्मकरित्या अनेक वेळेस या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. मात्र स्मरणशक्तीवर आधारित आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्हाला शिखर आणि महाराष्ट्रातील त्याची उंची माहीत असली पाहिजे. कारण इथं सोपं पर्याय आपल्याला वेगळे करायचे आहेत. काय? महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, साल्हेर आणि सप्तशृंगी हाच पर्याय अलटून पलटून इथं तुम्हाला विचारलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? साल्हेर आहे. त्यानंतरचं दुसरं कोणतं आहे? महाबळेश्वर आहे. आता प्रश्न काय येतो, पर्यायाच्या अनुषंगाने जर विचारात घेतला, पहा, साल्हेर 1567, महाबळेश्वर 1438 आणि आपल्याला विचारलेला जो भाग आहे हरिश्चंद्रगड हा 1424 आहे आणि सप्तशृंगी 1416 आहे. इथं जर तुम्ही पाहिलात पर्यायामध्ये
गोंधळ काय केलेला आहे, सप्तशृंगी आणि हरिश्चंद्र, आणि हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगीमध्ये अलटपलट केलेली आहे. तुम्हाला ॲक्युरेट जर माहिती असेल तर याचं उत्तर 4 म्हणजे साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी याचा योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. गोदावरी नदी हे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? हा प्रश्नही अनेक वेळा विचारला गेलेला आहे. डोळे झाकूनही याची उत्तर देता येतात. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्षेत्र महाराष्ट्राच्या भूभागापैकी व्यापलेलं क्षेत्र गोदावरी नदीचं आहे आणि ते जवळपास 49% इतकं आहे. आपल्या माहितीसाठी याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. गोदावरी नदी जवळजवळ 69,000 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याच्यानंतर भीमा नदीचे खोरं, वैयक्तिक जर पाहिलं भारताच्या दृष्टिकोनातून भीमा नदी कृष्णेची उपनदी असली तरी महाराष्ट्रात मात्र भीमेचे खोरं हे स्वतंत्र विचारात घेतलं जातं, म्हणून त्याच्या क्षेत्रफळाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. ते 2 नंबरवरती आहे. आणि नंबर 3 वर्धा म्हणजे विदर्भाचा भाग विचारात घेता. नंबर 4 ही वैनगंगा, हाही विदर्भाच्या दृष्टिकोनातून आहे. तापी हा साधारणतः खानदेशाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचारात घेता येईल. मात्र 4-5 नंबरचं क्षेत्र आहे. आणि सगळ्यात शेवटी कमी जे क्षेत्र आहे, कृष्णा नदी महाराष्ट्रातून उगम पावते, मात्र ती लागलीच पुढे कर्नाटकामध्ये जात असल्यामुळं त्याचं खोऱ्याचं प्रमाण हे तुलनात्मकरित्या महाराष्ट्रापेक्षा कोकणामध्ये जास्त आहे. याचं ॲक्युरेट उत्तर 49% गोदावरी नदीने महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्षेत्र व्यापलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे कारण? या प्रश्नाचा विचार करता आपण थोडंसं चौकसपणे जाऊया. स्पेसिफिक भूशास्त्रीय दृष्ट्या असा विचार केलाय, पण तो कुठल्या भागाचा? महाराष्ट्र राज्याचा. जेव्हा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होतो तेव्हा राज्य ही कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. डेक्कन ट्रॅप असा आपण शब्द प्रयोग करतो. भारताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा भाग हा दक्कन ट्रॅप म्हणून आपण ओळखतो, महाराष्ट्र म्हणून नाही. मात्र या प्रश्नामध्ये मात्र आयोगाने काय केलेलं आहे, महाराष्ट्रावरती ट्रेस केलेला आहे. मग ह्या महाराष्ट्राचा भूभाग विचारात करता तर आपण चारी पर्यायाचा अर्थ समजून घेऊया. हा भूभाग विविध खडकापासून बनलेला आहे असं म्हणता येईल का? तर महाराष्ट्र हा डेक्कन ट्रॅपचा भाग आहे. म्हणजे अनेक वेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होऊन महाराष्ट्राची भूमी तयार झालेली आहे. त्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो. ती एकसंध आहे. या त्यामुळे इथं हा भूभाग हा विविध खडकापासून बनलेला नाही आहे, तर ज्वालामुखीच्या एकसंध लावारसापासून बनलेला आहे. नंबर 2, या भूभागात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणात आढळतात. आता परत एकदा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून उत्तर देत असताना गोंधळ होणारा भाग म्हणजे हा पर्याय. कसं पहा, महाराष्ट्र हा दख्खन ट्रॅपचा भाग आहे, पण आपण पूर्ण दख्खन ट्रॅप नाहीये. ह्या दख्खन ट्रॅपमध्ये कर्नाटक हाही वेगळा भाग आहे. जर महाराष्ट्राच्या दक्षिणेला आपण जेव्हा जाऊ, गुलबर्गा साईडला जाऊया, या ठिकाणी तुम्हाला लागलीच काय दिसेल, शहाबादी फरशी उपलब्ध होते. रूपांतरित खडक, ग्रॅनाइट किंवा त्याला तुम्ही कडप्पा म्हणता, किंवा जे किचन कट्ट्यासाठी जो काळा मार्बल वापरला जातो तो या प्रदेशात किंवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शहाबादी फरशीचा वापर होतो. हे कशाचं उदाहरण आहे? रूपांतरित खडकाचं आहे. हे महाराष्ट्रात होत नाही, तर हे रूपांतरित खडकाचा मोठा भूभाग हा कर्नाटक भागात व्यापलेला आहे, महाराष्ट्रात नाही. थोडाफार सांगली या साईडला याचा संदर्भ आपल्याला आढळतो, परंतु पूर्णतः नाही. कारण आपण परत प्रश्नाकडे जाऊया, कारण प्रश्नाचा रोख काय आहे, महाराष्ट्राचा भाग हा भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे कारण असं विचारलेलं आहे. म्हणून आपण ह्याचे काय करू लागलेलो आहोत, स्पष्टीकरण लक्षात घेतो. तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया. हा भूभाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. हे 100% सत्य आहे वाक्य. अति प्राचीन खडकापासून बनलेला आहे. जेव्हा दख्खन ट्रॅपचा विचार होतो तो सगळ्यात प्राचीन खडक म्हणून भारताच्या भूभागाचा विचार करता सगळ्यात अलीकडचा भूभाग कुठला तयार झालेला असेल तर आपण त्याला हिमालय म्हणतो. सगळ्यात अलीकडे हिमालय. त्याच्या अगोदर तयार झालेला भाग उत्तर मैदानी प्रदेश, आणि त्याच्यापेक्षा अगोदर तयार झालेला भाग कुठला असेल तर तो संपूर्णतः नर्मदा खोऱ्याच्या दक्षिणेकडचा दख्खन ट्रॅप हा तयार झालेला आहे. हा पर्यायच्या जवळ आपण जातोय थोडंसं. आपण आता इथं परत येऊया 4 नंबर पर्यायाकडे. या भूभागाचे संतुलन समान आहे. आता हा पर्याय वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं
की संपूर्ण महाराष्ट्राचा भूभाग हा या अग्निजन्य खडकापासून तयार झालेला आहे. मग इथं प्रश्न विचारलेले ह्या पर्यायामध्ये काय, संतुलन समान आहे. मग याचं संतुलन समान आहे का? संतुलन आपण कशाला म्हणतो? आपण साधं उदाहरण घेऊ, वजन काट्याचं. दोन्ही वजन काट्यामध्ये जर समान मापाचं वजन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? संतुलन म्हणतो. ओके. मग आता आपण थोडासा भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर अग्निजन्य खडकाची जाडी कुठे जास्त आहे आणि कुठं कमी आहे तर याचा विचार केला तर जसं जसं पश्चिम घाटाकडे जाऊ तसं तसं अग्निजन्य खडकाची जाडी ही तुलनात्मकरित्या जास्त आहे. आणि जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ किंवा आपल्या महाराष्ट्रात विदर्भाकडे जाऊ तसं तसं या अग्निजन्य खडकाची जाडी कमी होत गेलेली आहे. पूर्व विदर्भात तरी हा अग्निजन्य खडक आपल्याला दिसत नाही. या अग्निजन्य खडकाच्या खालचा खडक उघडा पडलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला खनिज संपत्ती आढळते. तर या पर्यायाच्या संदर्भात मी एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. जेव्हा तिन्ही पर्यायाचा विचार करतो आणि त्याचा संबंध याच्याशी आपल्याला जोडता येतो, अतिशय भक्कम आहे. तर हा भूभाग अति प्राचीन खडकापासून बनलेला असल्यामुळं, एकसंध असल्यामुळं तो भक्कम आहे याला पुष्टी देतो. दुसराही भाग संतुलनाचा विचार केला, याही भागामध्ये आपल्याला असं सांगता येतं, कारण अखंड महाराष्ट्रात छोटे मोठे डोंगरांग विचारात घेता अखंड ट्रॅपचा विचार केला, एकसंध स्वरूपात आहे. त्यामुळे इथं मी उत्तर देत असताना 3 किंवा 4 असं दिलेलं आहे. याबाबत आयोग आपल्याला स्पष्टता देईल की कुठल्या उत्तराच्या संदर्भात जाणार आहे. कारण इथं 100% आपण सांगू शकतो हे 2 पर्याय होऊ शकत नाहीत. मात्र तिसरा पर्याय अगदी जवळ जाणारा आहे आणि चौथाही पर्याय किंबहुना त्याच्या जवळ जाणारा असल्यामुळं हे संदिग्ध म्हणून याचा विचार करा. आपण आयोगाच्या उत्तर तालिकेचं या प्रश्नाच्या बाबतीत वाट पाहूया. पुढे जाऊया. आणि याचंही एक्सप्लेनेशन जर पाहिलं, हे स्पेसिफिक मी जे तुम्हाला सगळे स्पष्टीकरण या प्रत्येक प्रश्नांचे तुम्हाला या ठिकाणी एका विशिष्ट पेजमध्ये दिलेले आहेत. तर मी ते सगळ्यात शेवटी याची स्पष्टता करेन. पण या पेजवरती त्याची स्पष्टता आहे, कारण महाराष्ट्रातले जे काही भूगर्भ रचना आहे या भूगर्भ रचनेनुसार प्रत्येक जो भूभाग आहे कोणत्या कालखंडात तयार झाला, किती वर्षापूर्वी तयार झालेला आहे, याचा सगळा संदर्भ देणारा हा चार्ट आहे. या आधारावरच मी आत्ताचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा तापी खोरे यामधील जलविभाजक आहे? हा प्रश्न उलटून पालटून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारला जातच असतो. जर व्यवस्थितरित्या भूगोलाचा जर अभ्यास करायचा असेल, कारण आता मागच्याच प्रश्नाचा विचार केला तर मी तुम्हाला काय म्हणलो की नर्मदा नदीच्या खोऱ्यापासून जर व्यवस्थितरित्या आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जर संदर्भ लक्षात घेतला, हे चार्ट म्हणूनच तुमच्या पुढे ठेवलेलं आहे बघा. सगळ्यात उत्तरेकडची बाजू जर फक्त नदी जलप्रणाली जलविभाजक आणि डोंगरांग असा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल विंध्य पर्वत, त्यानंतर नर्मदा नदी आणि तापी नदी, ह्या दोन्ही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. हे विशेषतेने आपण लक्षात ठेवतो. तदनंतर नर्मदा नदीपासून आपल्या महाराष्ट्राचा संदर्भ सुरू होतो. सातपुडा पर्वत नर्मदा आणि तापी नदीचं खोरं वेगळं करतात. त्याच्या खाली सातपुडा पर्वत आणि सातमाळा डोंगररांगेच्या दरम्यान तापी आणि सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेच्या दरम्यान गोदावरी नदी आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग व महादेव डोंगरांग या दरम्यान भीमा नदीचं खोरं आहे. आणि सगळ्यात शेवटी महादेव डोंगरांगाच्या दक्षिणेकडे कृष्णा नदीचं खोरं आहे. ह्याच्यावरून तुम्हाला उत्तर क्लिअर होईल की आपल्याला नर्मदा आणि तापी दरम्यानचा संदर्भ विचारलेला असल्यामुळं सातपुडा मूळ हे याचं उत्तर येईल. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. महाराष्ट्रातील खाड्याच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा. परत आपल्याला थोडंसं विचार करायला भाग पाडणारा प्रश्न म्हणून याचा विचार करता येईल. पाताळगंगा नदीवर धरणतर खाडी आहे. इथं 2 विधानं दिलेली आहेत. आपल्याला परत बघावं लागेल. पर्यायाकडे जाण्यापूर्वी तुमचा अभ्यास इतपत असणं आवश्यक आहे की हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला पहिलं ठरवावं लागेल. तदनंतरच तुम्हाला पर्यायाचा बोध घेता येईल. दुसरं वाक्य, शुक नदीवर मानकोट खाडी आहे. आता ह्या प्रश्नाचा अभ्यास करत असताना किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर मला जर द्यायचं आहे, कोणती नदी कोणत्या जिल्ह्यात आहे हे मला माहीत पाहिजे. हे सगळ्यात पहिले, जर एखाद्या वेळेस जर आपला अभ्यास एवढा नसेल तरी पण आपल्याला क्लिअर कट असलं पाहिजे की कोणती नदी कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणती खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. तरच ह्या प्रश्नाचं आपल्याला ॲक्युरेट उत्तर देता येईल. कारण इथं चुकीच्या जोड्या लावलेल्या असू शकतील. याच्यासाठी आपण बघूया एक संदर्भ. आता इथं मी रेषा ज्या ओढलेल्या आहेत हे जिल्ह्याच्या सीमा आहेत.
आणि आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे, पाताळगंगा नदीवर धरणतर खाडी आहे. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? आता धरणतर खाडी आहे आणि पाताळगंगा नदी इथं आहे, म्हणजे हे वाक्य काय झालं, बरोबर झालं. म्हणजे पहिलं विधान आपलं आता बरोबर आहे. आता दुसरं विधान काय सांगतं, शुक नदीवर बाणकोट खाडी आहे. मग आता शुक नदी कुठं आहे? शुक नदी इथे आहे आणि बाणकोट खाडी कुठं आहे? इथे आहे. मग आपल्याला हे वाक्य बरोबर आहे का? नाही. बाणकोटचा संदर्भ हा रत्नागिरीशी येतो आणि शुक नदीचा संदर्भ खाली सिंधुदुर्ग जिल्ह्याशी येतो. त्यामुळे हे दुसरं वाक्य या ठिकाणी बरोबर नाही आहे. म्हणून इथं आपलं पर्याय उत्तर काय येईल? अ बरोबर आहे आणि ब चूक आहे. याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य व प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा. आपण व्यवस्थितरित्या पर्यायाचंच जर अवलोकन केलं तर आपल्याला स्पष्टपणे कळू शकतं. कोकणात सगळ्यात जास्त पाऊस पडतो, तर सरळ आहे 287. त्यानंतर लागतो आपला जर संदर्भ आहे विदर्भाचा, मग विदर्भामध्ये पाऊस हा 100 आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला पर्याय काढता येतो. इथं उत्तर मी जरी 2 दिलेलं असलं तरी 4 नंबर कोकणला 4 असलेले 2च पर्याय. 2 नंबरचा पर्याय आपण लक्षात घेऊ. कोकण 287, मध्य महाराष्ट्र 92 आणि मराठवाडा 77 हे सगळ्यात कमी. हे तुलनात्मक असंही लक्षात घेतलं तर आपल्याला क्लिअर कळून जाईल. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्नांचा संदर्भ घेतलेला आहे. याच्यातील जो 16वा प्रश्न आपण कार्बन मोनॉक्साईडच्या संदर्भात चर्चा केला, याच्या बाबतीत उत्तर आपण जवळ जाण्याच्या दृष्टिकोन तुम्हाला दिलेला आहे. दुसरा, महाराष्ट्राचा भूभाग हा भौगोलिकदृष्ट्या एकसंध आणि भक्कम आहे, याचंही उत्तर आपण जवळ जाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपलब्ध केलेलं आहे. आता हे सगळे संदर्भ देत असताना मी साधारणतः एकाच फ्रेमवर्कमधले स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेले आहेत. मी या ठिकाणी युनिक अकॅडमीच्या वतीने भूगोल विषयाच्या अनुषंगानेही स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर पब्लिकेशनच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला आनंद होतोय जास्त. तर 10च्या 10 प्रश्नापैकी 8 प्रश्न सरळ महाराष्ट्राचा भूगोल लेखक राहुल पाटील लिखित पुस्तकातून जशास तसं उपलब्ध झालेले आहेत. आणि हे सगळे स्पष्टीकरण या पुस्तकातील पेजवरचेच मी तुम्हाला या स्पष्टीकरणामधून उपलब्ध करून दिलेलं आहे. तर हे पुस्तक आपण महाराष्ट्रात ऑलरेडी याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. 2 कलर्समध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. आणि पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आत्ताच मी असं म्हणेन, गट क ची 2023ची परीक्षा ही जाहीर झालेली आहे. यामध्येही जवळपास 10 ते 12 प्रश्नाचा थेट संदर्भ विथ पर्यावरण या परीक्षेमध्ये येणार आहे. कारण 2023चा अभ्यासक्रम थोडा बहुत पर्यावरण ॲडिशन केलेला असल्यामुळं पर्यावरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हा भाग या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने राहुल पाटील सरांनी कव्हर केलेला आहे. धन्यवाद. यानंतर पुढचे विषयाचे स्पष्टीकरण तुम्हाला एका पाठोपाठ वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध होतील. धन्यवाद.